अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषनी नामकरणी विनवतसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हा लागुनी संदेह होता माझे मनी. आजी तुवा फेडिला तुझेनी सर्वस्व लाथलो आनंद जळी बुडालो परमतत्व जोडलो आजी चेनी दातारा. ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान आनंदमय माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास. म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगोनी. आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कार पुसशी जरी आम्हा आहारू. गुरु स्मरण नित्य जाना गुरुचरित्र महिमानतेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिले मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता. धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जान ज्ञान सिद्धी तत्काळ. जे भक्तीने सप्तक एक पढती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक. पुत्रिका पुत्र होती ग्रहरोगा डिपीडन न होती व्याधी कधी जाण. जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवशी. ब्रह्महत्या पापे नाशी एकचित्ते ऐकता. इतके ऐकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते. तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलाशी तू जगज्योती. होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या अनुनी देती अमृत तया परी तू मज भेटलासी. गुरुचा महिमा ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी धरोनिया सव्य करी. घेऊनी गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वस्ती. बैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका. नेनती स्वय गुरुदाशका याची कारणे उपबाधका. होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ ओळखाया गुरुमूर्तीशी आपुला आचार परियेशी. दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखीचे मग श्री गुरु ऐकोनी सिद्धाचे वचन. संतोष नामधारक सगुण क्षण क्षणा करी नमन करुणा वचने करोनिया. तापत्र याग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोतादी. जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया. ज्ञान नौकी बैसवुनी कृपेचा वायू पालानुनी. तेह तारक करुणी तारावे माते स्वामिया. ऐशिया करुणा वचनी विनवतसे नामकरणी. मस्तक सिद्धाची या चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा. तव बोलिला सिद्ध मुनी न धरी चिंता अंतकरणी. उठवी तसे आश्वासोनी साकडे फेडीन तुझे आता. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती. श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी. तेने गुणे हा भोग भोगीशी नाना कष्टे व्याकुळीत सांडोनी संशय. निर्धार गुरुमूर्ती देईला पार ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा. गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू. तुझे अंतकरणी वेधू असे तया चरणावरी. तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुण पाही. पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपा सिंधू ऐसा असे. त्यातची पात्रानुसार सांगे न साक्षी एक थोर. सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जाना सखोल भूमी. दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. याची कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुशी. म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कवन असे महिमा. प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तकी ठेवोनिया. कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा. न कल्पिता पुरवी कामा कामधेनु श्री गुरु ऐसा. श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सोडूनी एक चित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. इतके परिसोनी नामधारक नमन करुनी क्षणैक. कर संपुट जोडोनी ऐक विनवितसे सिद्धाशी.
श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विन्वतसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या. स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया. गुरुत्रय मूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारुनी मनोनी चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला. तू ते महासुख लाधले गुरुदास्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजीचे नी तुझ आता. हिंडत आलो सकळ क्षिती कवना नव्हे ऐशी मती गुरुचरित्र न पोसती तू ते देखिले आजी आम्ही. ज्याशी इह परत्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करोनिया दृढ एक चित्ते ऐकी जे. तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चयो मानी माझिया वाचा. लाधशी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंतिगती असे जाना. गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपणू धरुणी नरवेश कलियुगी. कार्याकारणावतार होऊन येती हरिहर उतरावया भूमिभार भक्तजना ते तारावया. ऐकोनी सिद्धाचे वचना प्रश्न करी शिष्यराना त्रयमूर्ती अवतार किंकारना देह धरोनी मानुषी विस्तारुनी ते आम्हाशी. सांगा स्वामी कृपेशी म्हणून लागला चरणाशी करुणा वचने करोनिया. सिद्ध मने नामधारका त्रयमूर्ती तीन गुणायका आदिवस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जान ब्रह्म याचा रजोगुण सत्वगुण विष्णू जान तमोगुण उमारमन. मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी रुद्रमूर्ती प्रलयासी. त्रयमूर्तीचे तीन गुण ऐका वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती. प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षाता तुझ अंबरीश म्हणजे द्विज. एकादशी व्रताची या काज विष्णूशी अवतार करविले. अवतार व्हाव या कारण सांगेन तुझ विस्तारुन मन करोनी सावधान एक चित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ चित्त हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हटेसी पावला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कार्णिक अंबरीशास पडला धाक केवी घडे मनोनिया. ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी अर्ध्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विन्वितसे ऋषीश्वराशी शीघ्र जावे स्नानाशी. साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीशी अनुष्ठान करती विधींशी विलंब लागता तयासी आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषी ते. तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले शिका. अतिथी विन दुरात्मया पाप शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शारंगधर. करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्त वत्सल नारायण शरणागताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे जाण धावे धेनु वत्सासी जैसी. शापिले ऋषीने द्विजासी जन्मा वेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी. जवळी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन. द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्त वसल ब्रीद जान तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशाशी राखीन आपल्या दासासी. शाप आम्हाशी तुम्ही द्यावा. दुर्वास ऋषी ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमिभार. कारण असे पुढे म्हणतसे जानोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगे क्षोनी भेटी नव्हे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधी अवतारोनी
येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागुनी भक्तजन समजता परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे मनोनी या असे विचारुनी मानसी दुर्वास म्हणते विष्णूशी अवतारुनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होशी वेळ 10 उपर अवतार पूर्ण पहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सूक्ष्मी वससी तू ऐसा कार्याकारणे शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टावरी असे कोप सृष्टी प्रतिप्राळ करावया ऐसे 10 अवतार झाले असे तुआ कनी ऐकले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती हे ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे अनेक सांगे न तुझ विनोद झालासे सहज अनुसया अत्री ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिने गृही जन्म जहाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुषे सिद्धाशी विनोद कथा निरोपिलीसी देव अति प्रकट वेशी पूर्ण जहाले कवने परी अत्री ऋषी पूर्वी कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारोनी मज सांगावे म्हणी सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलांभिष्टे साधती इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनाम धारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीयाध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु।